पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। जैसा आरिसा आलिया जवळा, दिसे आपण पे आपुला डोळा, तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी। ही 451वी ओवी। एक उदाहरण दिले आरशाचं। कशासाठी उदाहरण दिलं तर मागच्या ओवीत सांगितलं की जे अद्वैतावरीही भोगीजे, ते अनुभवीचे तू विरजे, पुसोनी मज माझे देतोशी सुख। जो ब्रह्मानंद आहे की त्या आनंदाचा अनुभव अद्वैताच्या ठिकाणी घ्यायचा, पण हेच आनंद, अद्वैतात उपभोगलेला आनंद पुन्हा जर आठवणीत आणायचा असेल आणि त्या आठवणीनं सुख होतच, त्याला कारण तू आहेस। कारण तू हा प्रश्न विचारला म्हणून मला त्या झालेल्या अनुभवाची आठवण झाली। मग त्याला उदाहरण दिलं की जैसा आरिसा आलिया जवळा। आरसासमोर घेतला, निर्दोष आरसा, स्वच्छ काच असलेला, की आपलं मुख त्यात दिसतंच ना। आपलं मुख त्याच्यात दिसायला, आपला डोळे त्यात दिसायला काय अडचण आहे। समोर आरसा घेतला की आपलं जसं आपल्याला दिसतंच तसं तू कसा आहेस आता, तो संवाद करण्यास योग्य झालेला आहेस। म्हणजे तू वक्ता म्हणून आहेस, पण आता अधिकारीस। कारण तुझ्या ठिकाणी हे जे काही वस्तू सामर्थ्य आहे, ते स्वरूप तुझ्या ठिकाणी आता जाणीव येत आलेले। स्वरूप वस्तूविषयी तुझ्याशी संवाद करायचा म्हणलं तर काही अडचण नाही, कारण पाठीमागचं सगळं काही तुझं निर्मळ झालेलं आहे। तुझ्या ठिकाणी परोक्ष ज्ञानाची कोणती कमतरता नाही आणि अपरोक्षातल्या प्रतिबंधाची कोणती कमतरता नाही। आता तू स्वरूपाच्या जवळ गेलेला आहेस, त्यामुळं त्याविषयी संवाद करायला तू योग्य आहेस। म्हणून तू कसा आहेस तर संवादिया तू निर्मळा। म्हणजे तू कसा आहेस तर संवाद करण्यात त्यातला निर्मळ आहेस, म्हणजे त्याच काय आहे योग्यतेच आहेस। म्हणून तू शिरोमणी, तू त्यातला योग्य असा काय आहेस। म्हणून त्याला काय केलं की अर्जुनाची योग्यता किती श्रेष्ठ आहे भगवंतांनी सांगितलं। त्यामुळं त्या योग्यतेचा, त्या अधिकाराचा जर श्रोतासमोर असेल तर वक्त्याला तोच विषय बोलायला सोपा जातो। त्वा नेनोनी पुसावे, मग आम्ही परिसवू बैसावे, तो गा हा पाडू नव्हे सोयरिया। आता काय आहे, विषयच चालू आहे। त्या चालू विषयाच्या ठिकाणी तू जे काही पुन्हा प्रश्न विचारावेत आणि मग आम्ही त्याला उत्तर द्यावं, ह्याच्यापेक्षा तुझ्या आता ठिकाणी काय चाललं आहे हे समजायला लागलं। तुला कोणत्या विषयी काय आता विचार मनात येत असतील मला ओळखायला यायला लागले, कारण का दोघे आपण एका अनुभवाचे झालो। त्यामुळे तुझ्या ठिकाणी जे काय असेल ते आता काय आहे की माझ्या लक्षात येतं आहे। त्यामुळं तू विचारण्याच्या अगोदरच मी त्याची उत्तरं देऊ लागलो, तुला समजून सांगू लागलो। याचं कारण आहे की तू तितक्याच जवळीच आहे। तो गा हा पाडून हे सोयरिया, तू कसा आहेस इतक्या जवळचा आहे। अर्थात काय असतं, बाह्य लौकिकामध्ये समानतेचा सोयरा असतो। सोयरा काय असा कुठला तरी खालचा आणि मग हा त्याचा दुसरा सोयर, पण या दोघांमध्ये आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या
हे सगळी कशी समानता येते तेव्हा सोयीरपण जमत असतं. तसं तू झालायस आता. तुला ते वस्तू सामर्थ्याविषयी स्वरूपाविषयी सगळी जाण आलेली, म्हणून तुझ्यापुढं काय चाललं आहे, तुला आता काय विचारावं वाटत असेल किंवा विचारण्याकरता तू काय तुझ्या मनात चाललेलं आहे ते मला कळतं आणि मी तेच सांगायला लागलो. तू विचारावं मग मी सांगावं असं आता उरतच नाही. आईसे म्हणोनी आलिंगिले, कृपादृष्टी अवलोकिले, मग देवो काय बोलिले अर्जुनेसी. तेव्हा या सगळ्यामध्ये अर्जुनासारखा श्रोता प्राप्त झाला याचं काय आहे की भगवंतालाच आनंद झाला आहे. जसं आपल्या मुलानं योग्य मनासारखं शिक्षण घेतलं, योग्य त्याला नोकरी लागली आणि तो चांगल्या पद्धतीनं ती नोकरी निभावतो आहे असं पाहिलं म्हणजे आईवडिलाला अभिमान वाटतो. तसंच श्रीगुरूला सुद्धा आपल्या शिष्याची परिपूर्णता झाली आहे पाहिल्यावर आनंद वाटतो. आणि हा आनंद भगवंताच्या ठिकाणी असा झाला की त्यांनी अर्जुनाला आलिंगन दिलेलं आहे, मिठी मारलेली आणि कृपादृष्टीने त्याच्याकडं बघायला सुरुवात केली. त्यात मग देव काय बोलले अर्जुनेशी, या भेटीनंतर आता देव त्यांना काय बोलतात, काय बोलायला सुरुवात केली हे सांगणार आहेत. पै दोही ओठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. आता थोडेसे काय आहे की लक्षात येईल असं तरचं उदाहरण दिलं की मनुष्याच्या ठिकाणी ओठ हा शब्द एकच आहे, पण वरचा ओठ खालचा ओठ हे दोन काय आहे वेगवेगळे भाग झाले. वरचा म्हणजे वरचा आणि खालचा म्हणजे खालचाच. हे जसं आहे पण त्या दोन्ही ओठातूनच बोलणं होतं, म्हणजे दोन्ही एकमेकाशी स्पर्श करतात तेव्हा प फ ह्या प्रकारचे जे उच्चार आहेत ते त्यातून बाहेर पडतात. जे काही अक्षर उच्चार आहेत त्या अक्षर उच्चारामध्ये काही टाळू करता, काही दाताला जीभ चिटकून, काही जिभेचं वळण होऊन हे जसं आहे तसं पकारासारखे जे आहेत ते सगळं प फ ब भ ही सगळीच अक्षरं कशी तर त्याला ओठच लागतात. म्हणजेच ते ओठ दोन आहेत पण बोलणं एकच आहे. तसंच कोण्याही माणसाला पाय दोन आहेत पण त्याच्या ठिकाणी पायाकडं पाहिलं तर हा डावा पाय हा उजवा पाय असं म्हणता येतं, पण एका पायाने चालतो आहे का थोडंच, त्याला दोन्ही पाय असावे लागतात आणि दोन्ही पायानंच त्याचं चालणं जसं होतं तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. त्याप्रमाणे जसं दोन दिसतंय पण तिथं होत असलेला व्यवहार एकच आहे. ओठ दोन दिसतेत पण बोलणं एकच आहे, पाय दोन दिसतात पण चालणं एकच आहे. तसं तू आणि मी तू आणि मी हे वेगवेगळे आपण दिसतो खरं, पण दोघाचा विषय एकच आहे ना. दोघाच्या विषयातला फरक पडला असता तर मग हा काय सांगतो तो काय. जसं मधून अधून धृतराष्ट्र त्या संजयाला म्हणतो तुला कोणी विचारलं आहे, तू का सांगतो, कारण दोघाचा विषय एक येत नाही. तसं इथं नाही, दोघांचा विषय एक आहे हे या उदाहरणातून समजून दिलं. एवं आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते, सांगते पुसिते येथे दोन्ही एक. एकंदरीत तुझ्या माझ्या ठिकाणी आता जरी दोनपणा दिसत असला तरी आपण काय झालेलो आहोत, एक झालो. वास्तविक गुरु शिष्यामधलं एकच गोष्ट अत्यंत एक असते की ती दोघाच्या ठिकाणी असते की शिष्याला वाटत असतं माझा उद्धार व्हावा आणि श्रीगुरूला वाटतं ह्याचा उद्धार व्हावा, म्हणजे दोघाचे एकच आहे ते. हे जसं दोन्ही एकच आहे आणि त्यामुळं त्यांच्या ठिकाणी जे काही उद्धाराला अडचण काय हे श्रीगुरूला लक्षात येतं आणि त्यामुळं श्रीगुरू आता याच्या अभ्यासामध्ये कुठं काय अडचण आली असेल ह्याचे जाणतात आणि तेने करून त्याला ते सांगत असतात.
त्यामुळं तू जो काही विचारतोस, तुझं जे विचारणे आणि माझं जे सांगणे हे काय असेल तर हे एकच आहे. म्हणून मग जो सांगणारा आणि ऐकणारा हे दोघांमध्ये शब्द दोन आहेत. एकाला म्हणतात वक्ता, एकाला म्हणतात श्रोता. पण वक्ता आणि श्रोता याच्यामध्ये संवाद एकच होतो आणि तो विषयही एक आहे, आवडही एक आहे. हे सगळं जर साधून आलं असेल तर वक्त्याला सांगण्यात हुरूप असतो आणि श्रोत्याला ते ऐकण्याचा उल्हास असतो. या दोघाचा काय आहे की याच तऱ्हेनं संवाद होतो. मग सांगते पुसते येथे दोन्ही एक. आता तू पण काय आहे स्वरूपाविषयीच विचारतोस आणि मला स्वरूपाचाच अनुभव आहे. मग स्वरूपाबद्दलच तुला मला सांगावंसं वाटतं. हे दोघांचं एकच आहे. ऐसा भुलला देवो मोहे, अर्जुना ते आलिंगोनी ठाये, मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे. आता मागच्यात जसं आपण पाहिलं की दोघांचं तुझं माझं एक आहे हे भगवंतानी कुठं बोलून दाखवलं? आलिंगन दिल्यावर. त्याच्या आलिंगनामध्ये हा झालेला संवाद आहे. पण त्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं की आपण मोहामध्ये गुंतलो, कारण शिष्य आणि तो अनुभवाच्या जवळ चालला हा सुद्धा मोहच आहे. आता त्या मोहानं अर्जुनाला जे आलिंगन दिले त्या आलिंगनामध्ये अर्जुनाच्या ठिकाणी स्वरूपाकार स्थिती झाली तर तो त्याच ठिकाणी काय झाला की लगेच त्याची बुद्धी तिथे एकरूप झाली. आता त्याच्या ठिकाणी तादात्म्यभाव झाला. तो अर्जुन म्हणून राहिलाच नाही, आता स्वरूपाकार झाला. असं जर झालं तर पुढं बोलू कोणाला? कारण भगवंताला बोलावंसंच वाटतंय. मागच दाखवलं होतं की आम्हाला तर बोलायचीच हौस आहे, पण ऐकणारा कोणी भेटत नाही. हेच आहे. आता ते झालं आहे आणि मग आपण तर त्याला काय केलं? आलिंगन दिलं. आणि त्या आलिंगनाच्या ठिकाणी वस्तुसामर्थ्य शक्तीच्या ठिकाणी जर पुन्हा त्याच्या ठिकाणी उरलं सुरलं जर काही असेल, जसं 18व्या अध्यायात एक उदाहरण दिले की एकरूप होण्याकरता थोडंसं अंतर असतं. मग त्याच्याकरता त्याने उदाहरण दिले की चतुर्दशीचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र ह्याच्यामध्ये किती एका छोट्याशा कलेचा फरक आहे. तसं आहे. आता मी आलिंगन दिलेलं ते तुझं जे मधलं अंतर आहे ते निघून जाईल आणि मग तू एकरूप झाल्यावर बोलू कोणाशी? याकरता बिहाला. म्हणून भगवंताच्या ठिकाणी असं एक झालं की आता नको, आपण आपली आवड, आपला आलेला हुरूप, आपल्या ठिकाणी झालेलं अर्जुनाबद्दलचं प्रेम हे थोडं आवरून घेतलं पाहिजे. कारण आपल्याला बोलायचं आहे. झाले इक्षुरसाचे ढाळ, तरी लवण देणे किडाळ, जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे. आता त्याच्याकरता एक उदाहरण दिलं. वास्तविक या उदाहरणाच्या ठिकाणी लवकर अर्थ लागायला कठीण जातो. असं सांगतात की ऊसाच्या रसापासून निर्माण होणारी गुळाची ढेप, ही ढेप पक्की बनण्याकरता, ढेप म्हणजे ढेपीचा जो काही गुळातला चिकटपणा आहे तो येण्याकरता, नाही तर ते पगळून राहील. म्हणून मग तो येण्याकरता त्याच्यामध्ये दुसरं काही घालावं लागतं. सध्या जसं रसायनच घालतात, पूर्वी क्षार घालायचे, अजून काही वस्तू घालायचे त्यात. मग त्याच्यात माऊलीने मुद्दाम दिले तरी लवण देणे की डाळ. मग क्षार त्यात घातलं जायचं, चुना वगैरे असं सगळं मिश्रण करून घालायचं. मग त्या ढेपीला रंग यायचा आणि चिकटपणा येऊन ती गुळाची ढेप इतकी पक्की व्हायची की प्रवासात इकडून तिकडे गेली तरी जेव्हा विक्रीच्या ठिकाणी तिला असं हातोडा मारून फोडावं लागायचं तेव्हा ते तुकडा बाहेर निघायचा. हे सगळं झालं. पण मूळ रसाच्या ठिकाणी काय झालं? ह्या क्षाराने आलं त्यात. आता तुम्ही ढेप बनवण्याकरता हे केलं, पण क्षार हा त्यातला वेगळा भाग आहे. तो काय ऊसाचा अंग नाही, रसाचा अंग नाही. हे जसं आहे तसं संवाद सुख आहे. या संवाद सुखामध्ये जर ऐक्य झालं तर काय?
पण द्वैत पाहिजे. आणि द्वैताशिवाय संवाद सुखाचा जे काही आनंद आहे ते कसा होईल? एक ऐकणारा पाहिजे, एक सांगणारा पाहिजे, हे द्वैत पाहिजेलच. कारण त्या द्वैत वास्तविक पाहता आनंदात ऐक्यच पाहिजे. पण मग संवाद होत नाही ना. मग संवाद सुखाचं जर काही आपल्याला आनंद घ्यायचा असेल, संवादाचं सुख घ्यायचं असेल, तर तिथं मात्र थोडंसं काय आहे, द्वैताला ठेवावं लागेल. आणि मग मी तुझ्याशी बोलत असताना तोच विषय तोच विषय ऐकत राहशील. आधीच आमायया काही नरनारायणासीने नाही, परी आता जिरो माझ्या ठाई वेगू हा माझा. एकंदरीत काय आहे की अशी एक काहीतरी सारणी भगवंतांनी ह्याच्याविषयी मागंसुद्धा 4थ्या अध्यायात मांडणी केली ती, की तू आणि मी आजचे कालचे नाहीत, आपणही बहुता दिवसाचेच आहेत. याचं कारण आहे की ही नरनारायणाची जोडी, आणि नरनारायणाची जोडी राहणं ही काय आहे की या जगत निर्मितीमध्ये एक झालेली गोष्टच आहे. कारण नर आणि नारायण हे दोन आल्याशिवाय या जगतात निर्माण झालेल्याला बोध कोण देईल? आणि बोध देणारा आणि घेणारा ह्याचे कोणतरी प्रतीक तयार व्हावं लागेल ना. नर नारायणामध्ये जे नारायण आहे ते भगवान समक्षच आहेत. पण कोण? जसं ब्रह्मदेवाजवळ की सनंदनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना अटकाव झाला, आणि मग तिथं नारायणाला हंस रूपाने यावं लागलं, उत्तर दिलं. मग हे जे नारायण आहेत की त्या प्रसंगाला बोधा करता येतात. आणि इथं जे कोणी आहे तो आहे, मग तो अर्जुन आणि मी आपण असे बहुता काळापासून आलेलो आहोत. हेच पुढं चालत असतं. यालाच म्हणायचं ऋणानुबंध. म्हणून कुठले श्रीगुरू कोणालाही भेटतात असं नाही, ऋणानुबंधच असावा लागतो. हे पूर्व बांधणीच आहे. आणि त्याच्यातून त्यांची संगती लागते. त्याच्यातून त्यांच्या ठिकाणी काय असेल ते बोध वाटला जातो. हेही पूर्वीचंच आहे. आणि मग तरी आता जिरो माझ्या ठाई वेगू हा माझा. म्हणून तो माझ्याहून दूर नाही, माझ्यातलाच आहे. आता जर पुन्हा मी जे दिलेलं आलिंगन आहे हे त्याच्या ठिकाणी त्याचप्रमाणे राहिलं तर त्यात परिणाम होईल. कोणता? जसं मी स्वरूपाकार आहे तसा तो स्वरूपाकार होऊन बसेल. पण मी स्वरूपातून बोलण्याकरता वक्ताहून बाहेर आलो आहे, तसा तो श्रोता आला पाहिजे. म्हणून मला जो आलेला आवेग आहे हे जिराला पाहिजे. मी त्याला आलिंगन देण्याचं जे माझं प्रेम उठून आलेलं आहे ते प्रेम जिरवलं, मगच मला त्याच्याशी संवाद करता येईल. या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे वीरेशा, पै का तो तुवा कैसा प्रश्न केला. आता त्याला काय केलं? बाहेर बोलतं केलं. म्हणजे परेच्या पलीकडं चाललेलं आहे, त्याला वैखरीपर्यंत आणायचं आहे. परेच्या पलीकडं परमात्मा आहे ना. मग परेच्या पलीकडं जो गेलेला आहे त्याला जर आणायचं असेल तर वैखरीत आणायचं. म्हणून मग बोलतं केलं. काय विचारलं होतं तू? कोणता प्रश्न विचारला होता? असं काय केलं की मुद्दाम त्याला जागं केलं, आणि तो प्रश्न तुझ्याकडून काय आहे ते पुन्हा ऐकून घेण्याची तयारी मुद्दाम केली. कारण वैखरीत बोलायला मनुष्याला काय व्हावं लागतं? बहिर्मुखच व्हावं लागतं. ते सगळं अर्जुनाकडून होण्याकरता भगवंताने अशी पुन्हा एकदा त्याला विचारणा केलेली आहे. जो अर्जुन कृष्णी विरत होता, तो परतोनिया मागुता प्रश्नावळीची कथा ऐको आला. आता त्याच दोघांच्या ठिकाणी म्हणजे जसं भगवंताला वाटत होतं की इथं काहीतरी होईल म्हणून बिहाला, तसं होतच होतं. अर्जुन कृष्णरूपाच्या ठिकाणी विरतच होता, पण भगवंतानी त्याला परत बाहेर काढलं. आणि जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं काय केलं? विचारणा केली की काय तुझा असेल ते प्रश्न त्याचं उत्तर देतो. मागं आपल्याला या चालू विषयामध्ये काय प्रश्न आहे ते झालं होतं. जी व्यापकपण बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देवो.
ते एक वेळ अव्यंगवाने की जो का मज सांगणे, ते तर द्वारकेचा नातू म्हणे भले केले. ही कथा होती प्रश्नावळीची, की तिथं त्यांनी विचारलं होतं की निरुपाधिकाविषयी आता विचारायचे, आणि देवाला वाटलं बरं झालं मला हेच सांगायचं होतं आणि तू तेच विचारलं. याला म्हणायचं प्रश्नावळीची कथा. म्हणजे कुठून कुठपर्यंत आलती. जसं एखादा काय कीर्तनकार कीर्तन करत असतो, मध्येच कुठलं तरी त्याला उदाहरण आठवतं आणि ते दृष्टांत सांगतो आणि मग श्रोत्याला विचारतो काय चाललं होतं आपलं. मग श्रोते गडबडतेत, कारण ते कुठंतरी काय आहे त्या दृष्टांतातच गुंतलेत. तसं होऊ नये पण माऊलीने सुद्धा हेच केलं की कोणती कथा चालली होती. मग त्याच्याकरता ह्या चालूच विषयामध्ये मागं असलेल्या ज्या 2 ओव्यात त्या जर पाहिल्या तर काय चाललेला प्रश्न आहे ते लक्षात येईल. ते तर सद्गदे बोले अर्जुने जी जी म्हणितले, निरुपाधिक आपुले रूप सांगा. आता इथं आले आणि काय आहे की जसं कोणीही देहभावावरून अंतःकरणामध्ये एकरूपतेकडं गेलं की तिथं जे काही अंतःकरण आहे ते अंतःकरण प्रेमस्वरूप होतं. आणि त्या प्रेमातनं बाहेर आलं तर वाचा कधीच अशी सरळ नसते, ती सद्गदित वाचा असते. अंतःकरण भरलेलं असतं, कारण प्रेम हे तिथंच थांबलं आहे असं नाही, तर प्रेम बाहेर आलं आणि त्या प्रेमातून ती भाषा निर्माण झाली. म्हणून जेव्हा जेव्हा श्रीगुरूच्या विषयी अत्यंत अंतःकरण भरून येतं तेव्हा तेव्हा त्यांच्याशी बोलत असताना किंवा त्यांचा आठव होत असताना सुद्धा डोळ्यातनं पाणी येणं, कंठ भरून येणं, सद्गदित होणं हे असतंच. ही लक्षणच आहेत त्यातली. अर्जुनाच्या ठिकाणी ते लक्षण निर्माण झालं. आणि मग भगवंताची आज्ञा म्हणून मग अर्जुने जी जी म्हणितले, म्हणजे होकार द्यायचा आहे तेव्हा हो नाही तर जे काही आदरार्थी शब्द आहे तो जी जी ह्या शब्दानं तिथं आदरार्थी म्हणत निरुपाधिक आपुले रूप सांगा. तेव्हा आपलं जे काही निरुपाधिक रूपाविषयी बोलत होता ते सांगा. यया बोला तो शारंगी, तेची सांगावया लागी, उपाधी दोही भागी निरूपित असे. एकंदरीत निरुपाधिक सांगण्याकरता आता भगवंतानी उपाधीचे 2 प्रकार, म्हणजे उपाधी दोही भागी, 2 भाग उपाधीचे, त्याचं निरूपण करायला सुरुवात केली. पुसलिया निरुपहित उपाधिका सांगे येत, हे कोणीही प्रस्तुत गमे जरी. आता झालं अर्जुनाच्या ठिकाणी तर उभा राहीलच, पण तुम्हा आम्हाला सुद्धा असं उभं राहील की विचारलं आहे काय निरुपाधिक, आणि ते सांगत असताना निरुपहिताविषयी विचारले. उपाधीत जे येतं त्याला उपहित म्हणायचं, मग उपाधीच नाही तर ते निरुपहित झालं. हे विचारले आणि तुम्ही उपाधी का सांगता. आम्ही विचारलं आहे काय आणि तुम्ही त्याचं स्पष्टीकरण कोणतं देताय. अशा प्रकारचा विचार कोणताही श्रोत्याच्या मनात येईल. अर्जुन तर श्रोत्यातला प्रमुख झाला, श्रोते मंडळातला प्रतिनिधी झाला, त्याच्या तर येईल, पण सगळ्या श्रोत्याच्या मनात अशा तऱ्हेचं सुद्धा विचार येतील. तरी ताकाचे अंश फेडणे, याची नाव लोणी काढणे, चोखाची अशुद्धी तोडणे, कीडची जेवी. त्याला उदाहरण दिलं. जर दही आहे आणि ते दही घुसळायचं असेल तर त्यातलं ताक बाजूला आणि लोणी बाजूला करायचं. म्हणजे घुसळणं म्हणजे काय की ताकाचा अंश बाजूला करणं. जेव्हा ते लोणी कडवण्याकरता ठेवलं जातं, आता त्याची कडसणी सुरू झाली की हे पक्कं तूप झालं कधी कळतं, कडकड बंद झाल्यावर. म्हणजेच काय झालं, ताकाचा अंश संपल्यानंतर. ताकाचा अंश संपल्यानंतरच त्या ठिकाणी काय आहे की त्या लोण्यापासून तूप तयार होतं. इथंसुद्धा ताकपणा निघून गेला आणि लोणी सगळं घुसळून एकदा आलं की ते घुसळणाऱ्याने काय करायचं, सगळं लोणी हातामध्ये गोळा करायचं. त्यातलं जेवढं काही ताक असेल ते सगळं पिळून खाली
काय करायचं, पाणी त्याचं सगळं पडू द्यायचं आणि मग चांगला गोळा झाला की पुन्हा ताकातच ठेवला तर मिसळत नाही. कारण आता ते बाजूला झालं, त्यातला ताकाचा अंश बाजूला केला आणि मग ते ताकात राहिलं तरी आता नाही मिसळणार. पुन्हा पाहिजे तसं लोण्याचा गोळा घेऊन तुम्हाला वेगळीकडं करता येतो. त्या प्रकारे जे जे काही चोख सोनं आहे, त्या चोख सोन्यात जेवढं काही मिसळलेलं आहे ते हीन सगळं बाजूला करायचं असेल तर त्याला शुद्ध करावं लागेल. आणि ते शुद्ध करणं म्हणजेच त्यातलं जे काय असेल हीनकार ते काढून टाकणं, जाळून टाकणं म्हटलं तरी चालेल. मगच ते असलेलं काय आहे सोनं शुद्धतेला येतं. म्हणजे जे आहे त्यातलं काय बाजूला काढलं की मुख्य काय येतं, एका ताकाच्या आणि लोण्याच्या उदाहरणातनं सांगितलं. आणि शुद्ध सोनं कसं येतं, त्यातलं जे मिसळ आहे ते बाजूला करावी लागते. बाभुळीची सारावी हाते परी पाणी तव असे आईते, आभ्रची जावे गगनते सिद्धची की. दुसरं दाखवलं. बाभुळी म्हणजे शेवाळं, जे पाण्यावर शेवाळं आलं ते बाजूला केलं की पाणी तयार करायची गरज नाही, पाणी तर आहेच, फक्त शेवाळ्याने ते झाकले. मग तेवढं बाजूला करायचं. किंवा ढग आले म्हणजे आकाश दिसत नाही, आता वारं सुटलं आणि ढग निघून गेले की आकाश आहेच, ते सिद्धच आहे. वरील कोंड्याचा गुंडाळा झाडोनी केली या वेगळा, कणू घे विरंगोळा असे काही. जसं धान्यावरचं जे काही भुसकट आहे, कण आहेत, आणि त्या कणावर जे काय असलेलं वेष्टन असतं ते सगळं बाजूला केलं. एकदा काय आहे त्याची मळणी केली, उफणणी केली आणि ते भुसकट बाजूला निघालं की कण सहजच हातात येतात. कण बाजूला करायला ह्याच्यातलं हे सगळं काढावंच लागतं. तैसा उपाधी उपहिता शेवटू तेथ विचारिता, ते कोणतेही न पुसता निरुपाधिक. त्याप्रमाणे उपाधी सांगताना उपाधी बाजूला केली की निरुपाधिकच तुझ्या हातात येणार आहे. पण निरुपाधिक नुसतं देता येत नाही. जसा कोणी म्हणलं ना की तुमच्या घरी चहा प्यायला येतो आणि चहा प्यायला गेल्यानंतर द्या आता, म्हणलं आलो चहा प्यायला. ते देणाऱ्याने त्याला कपात चहा आणून द्याला, म्हणला कप नको चहा द्या. ते म्हणले दुसऱ्या भांड्यात देऊ का, भांडं नाही चहा द्या. म्हणजे असं कधीच देता येत नाही. चहा द्यायला तुम्हाला कप किंवा भांडं काहीतरी पाहिजेच. तसं निरुपाधिकासाठी उपहितातूनच ते जाणून घ्यायचं आहे. जैसे न सांगणेवरी बाळा पतीशी रूप करी, बोलू निमालेपणे विवरी अचर्चाते. ज्याप्रमाणे एखादी काय आहे नवरी, आता तिचं लग्न जमलं आहे आणि काय असायचं, आता अगोदरपासून ओळखी होत्यात. पूर्वी काय आहे मोठी माणसं जायची आणि मुलगा बघून लग्न जमून यायची. लग्नातला अंतरपाठ बाजूला झाल्यावरच ते नवरा कसा आहे ते दिसायचा. पण तिने जे काय वर्णन त्याचं ऐकलं आहे त्या वर्णनावरून जर एखाद्या तिच्या मैत्रिणीने हा आहे का हा आहे का हा आहे का म्हणून विचारलं, अगर नावं घेतली तर ती नाही नाही म्हणणार. पण जेव्हा त्याचंच नाव घेईल आणि तो समोर आहे असं कळालं की न बोलता खाली मान घालते, म्हणजे लाजते. सीतेला असंच झालं, हेच का राम हेच का राम विचारत राहिल्या जनकपुरीमध्ये. आणि जेव्हा प्रत्यक्ष राम बघितले तेव्हा त्यांनी मान खाली घातली, लाजली. तसं इथं काय आहे, बोलून मालेपणे विवरी अचर्चाते. तसं जे जे काही बोलता येत नाही अनिर्वाच्य आहे ते अनिर्वाच्य तिथं बोलणं थांबतं. पै सांगण्या जोगे नव्हे तेथीचे सांगणे ऐसे आहे, म्हणून उपाधी लक्ष्मी नाहे बोलीजे आधी. आता ते उत्तर देता येत नाही. वास्तविक श्रीगुरु शिष्याला काय देतात, त्याच्याजवळ तर सगळंच मूळचंच आहे, पण ते मूळचं आहे ते त्याला कळत नाही. म्हणून गुरु नावाची एक उपाधी, शिष्य नावाची एक उपाधी तयार होती. आणि मग त्यात काय दिलं काय घेतलं जसं घडतं
तसं मग भगवंत सांगतात की म्हणोनी उपाधी लक्ष्मी नाहे बोली जे आधी. तेव्हा भगवंतानी उपाधीच का सांगितली? त्याच्याशिवाय निरुपाधिक तुम्हाला कळणार नाही किंवा समजणार नाही. पाडव्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा, दाविजे तेवी औपाधिका बोली या. तेव्हा जे काही आहे प्रतिपदेचा चंद्र बारीक कोर असते आणि ती लवकर दिसत नाही. मग त्याच्याकरता झाडाची फांदी घ्यायची, म्हणजे आहे त्या झाडाला जे, आणि त्याच्यावरून दाखवायची. हे काय झालं? शाखा चंद्र न्याय. त्याप्रमाणे चंद्र दाखवला म्हणजे कळतं. तर हे जी काही फांदी तीच एक उपाधी झाली आणि त्याच्यातून चंद्र जसा कळतो तसं आता हे उदाहरण देऊन पुढं समजून देणार आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.